नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित सेतू या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 1.2. हा आहे पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 डिस्कस केलेला. ज्यांनी कोणी पाहिलेलं नसेल तर त्यांनी पाहून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक टाकेल. आज आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 2. तेव्हा वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. आता क्वेश्चन नंबर 2 आपल्याला सॉल्व्ह करायचा. क्वेश्चन काय आहे बघा. युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलेन्सेस. म्हणजे जे तुम्हाला लॉजिकल इक्विव्हॅलेन्स दिले तर ते तुम्हाला प्रूव्ह करायचं की ते इक्विव्हॅलेंट येतात. मग इक्विव्हॅलेंटचा अर्थ काय असतो? LHS इज इक्वल टू RHS आपल्याला करायचं. मग क्वेश्चन नंबर 1 दिलाय बघा. या क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिले? निगेशन ऑफ P कंजंक्शन Q इज इक्विव्हॅलेंट टू P डिसजंक्शन Q कंजंक्शन निगेशन ऑफ P. म्हणजे या क्वेश्चन साठी LHS साइड कोणती झाली? ही पर्यंतची साइड झाली, ही LHS झाली, आणि ही काय झाली? ही पूर्ण येणार आहे ते RHS साइड येणार आहे. मग आपल्याला काय दाखवायचं? LHS इज इक्वल टू RHS आलं पाहिजे, हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दाखवायचं. मग आता जसं आपण पहिल्यांदा ट्रूथ टेबल काढायला लागेल. मग ट्रूथ टेबल मध्ये जसं आपण टेबल ड्रॉ करून घेतो, कॉलम काढतो, जे जे कॉलम आपल्याला लागणार आहेत तर ते कॉलम घेऊन आपण एक टेबल ड्रॉ करतो. मग आता हे जे इक्विव्हॅलेन्स दिले बघा, तर त्या लॉजिकल इक्विव्हॅलेन्स साठी काय काय लागणार आहेत आपल्याला? आता दिले 2 स्टेटमेंट्स आहेत, म्हणजे आपल्याला 2 व्हॅल्यू घ्यायला लागतील. मग आपण P आणि Q घेतलं. त्याच्यानंतर अजून काय काय लागेल? इथं पहिल्यांदा आपल्याला निगेशन ऑफ P दिसतंय, मग त्यामुळे आपण थर्ड कॉलम घेतला निगेशन ऑफ P चा. नेक्स्ट काय आहे? निगेशन ऑफ P कंजंक्शन Q. मग निगेशन ऑफ P कंजंक्शन Q हा फोर्थ कॉलम झाला. त्याच्यानंतर इथं पुढे काय लागतंय आपल्याला? P डिसजंक्शन Q लागतं, म्हणून P डिसजंक्शन Q चा 5वा कॉलम घेतला. आणि लास्ट कॉलम कोणता असणार आहे? तर ह्या पूर्ण RHS साइडचा एक लास्ट कॉलम घेतला. मग आता हा पहिल्यांदा ट्रूथ टेबल आपण ड्रॉ करून घेऊयात. मग आता P आणि Q च्या आपण व्हॅल्यू घेतल्या. ज्यावेळेस 2 स्टेटमेंट्स असतील त्यावेळेस P च्या व्हॅल्यू काय घेतो आपण? फर्स्ट 2 ज्या असतील तर त्या ट्रू व्हॅल्यू घेतो, नेक्स्टच्या 2 असेल ते फॉल्स घेतो. आणि त्याच्यानंतर Q च्या व्हॅल्यू काय घेतो? अल्टरनेट घेतो, एक ट्रू घेतो, एक फॉल्स घेतो, त्याच्यानंतर परत ट्रू आणि नंतर फॉल्स घेतो. मग आता निगेशन ऑफ P चा पहिल्यांदा कॉलम काढायचा आपल्याला. मग निगेशन ऑफ P म्हणजे काय? जिथं ट्रू व्हॅल्यू असेल तिथं आपण फॉल्स घेणार आणि जिथं फॉल्स असेल तिथं काय करतो? ट्रू व्हॅल्यू घेतो. मग आता इथं फर्स्ट 2 ट्रू आहेत, म्हणजे ह्यांची निगेशन काय येणार आहे? हे फॉल्स येणार, हे फॉल्स येणार. त्याच्यानंतर दोन्ही फॉल्स मध्ये तर काय येणार आहे? हे ट्रू झालं आणि हे ट्रू आलं. आता नेक्स्ट कॉलम मध्ये काय फाइंड करायचं आपल्याला? निगेशन ऑफ P कंजंक्शन Q. मग निगेशन ऑफ P कुठं होता? ह्या थर्ड कॉलमला निगेशन ऑफ P होता आणि Q कुठं आहे? ह्या सेकंड कॉलमला. म्हणजे ह्या 2 कॉलम सोबत आपल्याला काय घ्यायचंय? कंजंक्शन घ्यायचंय. आणि तुम्हाला माहितीये कंजंक्शन मध्ये काय करतो आपण? दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स येणार आहे. मग दोन्ही ठिकाणी ट्रू कुठं दिसतं? ते इथं दिसतं, त्यामुळे इथं काय येणार आहे? ही ट्रू व्हॅल्यू झाली आणि बाकीच्या व्हॅल्यू काय असणार आहेत? मग फॉल्स येणार आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट काय बघा? P डिसजंक्शन Q आहे. मग P डिसजंक्शन Q मध्ये काय येतं? दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू असणार आहे. मग दोन्ही व्हॅल्यू फॉल्स कुठे आहेत? फक्त इथं आहे. मग नंतर हे काय येणार आहे? हे फॉल्स आलं आणि बाकीच्या व्हॅल्यू काय असणार? मग ट्रू असणार. आता लास्ट 6 नंबरचा कॉलम आपल्याला घ्यायचा आहे. 6 नंबरच्या कॉलम मध्ये काय? P डिसजंक्शन Q. म्हणजे हे P डिसजंक्शन Q झालं, म्हणजे हा आपला आला इथं फर्स्ट कॉलम. नेक्स्ट काय घ्यायचंय? निगेशन ऑफ P सोबत आपल्याला कंजंक्शन घ्यायचंय. मग निगेशन ऑफ P कुठे झाला? इथं झाला. म्हणजे या 2 कॉलम सोबत काय घ्यायचंय? कंजंक्शन घ्यायचंय. अगेन कंजंक्शन आले, मग आपण काय चेक करणार? दोन्ही व्हॅल्यू कुठं ट्रू आहेत त्या चेक करणार. मग दोन्ही व्हॅल्यू कुठं ट्रू दिसतात? इथं, म्हणजे ती व्हॅल्यू काय येणार आहे? इथं ट्रू येणार आहे. बाकीच्या ठिकाणी काय झाली? ही व्हॅल्यू फॉल्स झाली. आता आपण हा ट्रूथ टेबल ड्रॉ करून घेतला. आता आपल्याला काय दाखवायचं? लॉजिकल इक्विव्हॅलेन्स दाखवायचंय. मग LHS साइड काय होती? निगेशन ऑफ P कंजंक्शन Q. मग निगेशन ऑफ P कंजंक्शन Q म्हणजे काय झाला? हा 4th नंबरचा कॉलम झाला. मग 4th नंबरचा कॉलम आणि नेक्स्ट काय आहे बघा? P डिसजंक्शन Q कंजंक्शन निगेशन ऑफ P. मग तो कॉलम कोणता झाला? हा 6 नंबरचा कॉलम झाला. म्हणजे इथं काय दाखवायला लागणार आहे आपल्याला? की 4 नंबरचा जो कॉलम आहे तो आणि 6 नंबरचा जो कॉलम आहे तो इक्विव्हॅलंट आला पाहिजे, म्हणजेच इक्वल आला पाहिजे. मग आता बघा, 4th नंबरचा फर्स्ट व्हॅल्यू काय आहे? फॉल्स आहे. 6 नंबरची फर्स्ट व्हॅल्यू फॉल्स झाली. नेक्स्ट फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू, फॉल्स आणि फॉल्स. म्हणजे काय झालं इथं? की कॉलम नंबर 4 अँड कोणता? चौथा आणि कोणता कॉलम आपला इक्वल आलाय? 6 6 आर
आयडेंटिकल. आयडेंटिकल आहे म्हणजे काय झालं, सेम झालं, म्हणजेच काय झालं आपल्याला LHS इज इक्विव्हॅलंट टू RHS. म्हणजेच काय झालं, ह्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे का, तर होय हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे, कारण LHS इज इक्वल टू RHS आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, निगेशन ऑफ अ P डिसजंक्शन Q, डिसजंक्शन निगेशन ऑफ अ P डिसजंक्शन Q इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ अ P. हे आपल्याला दाखवायचं, म्हणजे आपल्याला काय काय इक्विव्हॅलंट दाखवायचंय बघा, की हा पूर्ण कॉलम हा कोणाच्या इक्वल आला पाहिजे, निगेशन ऑफ अ P च्या इक्वल आला पाहिजे. मग पहिल्यांदा आपण दोन स्टेटमेंट्स आहेत त्यामुळे P आणि Q घेतलं, त्याच्यानंतर निगेशन ऑफ अ P लागणार आहे म्हणून ते लिहून घेतलं. परत आतमध्ये काय लागणार आहे बघा, P डिसजंक्शन Q लागणार आहे, त्यामुळे त्याचा एक कॉलम घेतला आपण. त्याच्यानंतर त्याचं निगेशन हवं आहे म्हणून त्याचा निगेशनचा एक कॉलम घेतला. नेक्स्ट इथं आतमध्ये काय निगेशन ऑफ पी डिसजंक्शन Q आहे म्हणून आपण काय केलं, तो कॉलम एक ऍड केला आणि लास्टचा कॉलम काय ऍड केला, तर हे पूर्ण ब्रॅकेट जे असणार आहे तर त्याच्यासाठी लास्ट कॉलम घेतला. मग आता आपल्याला काय दाखवायचं, निगेशन Pच्या एवढं हा 7th नंबरचा कॉलम हे आपल्याला दाखवायचं. मग निगेशन ऑफ P काय येणार आहे, आता आपण मगाच्या एक्झाम्पल मध्ये पण सॉल्व्ह केलेलं बघा, निगेशन मध्ये फक्त अपोजिट व्हॅल्यू घेतो, ट्रू असेल तर फॉल्स घेतो आणि फॉल्स असेल तर ट्रू घेतो. त्यामुळे ह्या दोन्ही ट्रू होत्या तर इथं काय येणार आहे, ह्या व्हॅल्यू ह्या दोन्ही फॉल्स आल्या आणि नेक्स्टच्या दोन व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार. नेक्स्ट आता काय काढायचंय बघा, की P डिसजंक्शन Q काढायचंय, म्हणजे P आणि Q चं डिसजंक्शन घ्यायचंय आणि डिसजंक्शन मध्ये दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्स घेतो, अदरवाइज ट्रू घेतो. मग दोन्ही ठिकाणी फॉल्स व्हॅल्यू कुठे दिसतात तुम्हाला, इथं फक्त दिसतात दोन्ही ठिकाणी फॉल्स, बाकीच्या मग व्हॅल्यू काय येणार आहे, बाकीच्या व्हॅल्यू झाले ट्रू. नेक्स्ट काय आहे, त्यात आता हे जे काढलेलं आहे तर ह्याचं आपल्याला निगेशन घ्यायचंय. मग निगेशन घेताना ह्या पहिल्या तिन्ही व्हॅल्यू काय येणार आहेत, तिन्ही व्हॅल्यू पहिला फॉल्स येणार आणि फक्त लास्ट व्हॅल्यू काय असेल, ट्रू असेल. आता नेक्स्ट कॉलम मध्ये काय काढायचं आपल्याला, निगेशन ऑफ P आणि Qचं कंजंक्शन घ्यायचंय. मग निगेशन ऑफ P कुठे आहे बघा, हा कॉलम, याचं आणि Qचं काय घ्यायचं आपल्याला, कंजंक्शन घ्यायचंय. मग कंजंक्शन मध्ये काय करतो, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज फॉल्स येणार आहे. मग आता निगेशन ऑफ P आणि Q ह्या दोन्हीमध्ये दोन्ही ठिकाणी ट्रू व्हॅल्यू कुठे आहेत, इथं, त्यामुळे हा झाला ट्रू, बाकीच्या व्हॅल्यू काय येणार आहे, सगळ्या बाकीच्या व्हॅल्यू फॉल्स असणार आहे. आता लास्ट कॉलम बघा, 7th कॉलम मध्ये काय घेणार आहे आपण, तर हे जे निगेशन काढलेलं याचं आणि याचं या दोन्हींचं काय घ्यायचं आपल्याला, डिसजंक्शन घ्यायचंय. डिसजंक्शन मध्ये दोन्ही ठिकाणी फॉल्स कुठे येतात ते बघणार आहेत, बाकीच्या व्हॅल्यू मग आपण काय करणार, फॉल्स, ह्या व्हॅल्यू फॉल्स घेणार, अदरवाइज ट्रू घेणार. मग दोन्ही ठिकाणी फॉल्स कुठे पहिल्यांदा आहे म्हणजे ही व्हॅल्यू फॉल्स झाली, इथं पण दोन्ही ठिकाणी फॉल्स आहे, ही फॉल्स येणार आहे, ही ट्रू आणि ही ट्रू झाली. मग आता जर व्यवस्थित बघितलं तर कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 7 आयडेंटिकल आलेले आहेत बघा. इथं फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, लास्ट कॉलम मध्ये पण फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू आले. म्हणजे आपण काय लिहिणार, एंट्रीज इन कॉलम, कोणता कॉलम होता, 3 अँड 7 आर आयडेंटिकल, आणि हे दोन्ही आयडेंटिकल आले म्हणजेच काय झाले, LHS इज इक्वल टू RHS आले, त्यामुळे हे काय झालं, लॉजिकल इक्विव्हॅलन्स झालं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, P बाय कंडिशनल Q इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये P डिसजंक्शन Q कंजंक्शन निगेशन ऑफ P कंजंक्शन Q. मग आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, P आणि Q लागणार आहे, त्याच्यानंतर P बाय कंडिशनल Q लागेल, P कंजंक्शन Q लागणार, P डिसजंक्शन Q लागणार आहे आणि दोन्हींचे पण निगेशन लागणार आहे. अशा पद्धतीनं 8 कॉलम आपल्याला टोटल लागणार आहेत आणि या 8 कॉलम पैकी आपल्याला काय दाखवायचं आहे, P कंडिशनल Q म्हणजे कोणता कॉलम येणार आहे, थर्ड कॉलम इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ, हा जो 7 नंबरचा कॉलम आहे तर त्याचं निगेशन हे आपल्याला इक्विव्हॅलंट दाखवायचं आहे. म्हणजे इथं काय असणार आहे, कॉलम नंबर 3 आणि 8 आपल्याला इक्वल दाखवायचा, आयडेंटिकल दाखवायचं आहे. मग चला सुरुवात करूयात बघा. मग आता P पहिल्यांदा आपण काय घेतोय बघा, P बाय कंडिशनल Q काढतोय. मग P बाय कंडिशनल Q साठी कंडिशन काय असते, की दोन्ही व्हॅल्यूज आयडेंटिकल असतील, सेम असतील तर ट्रू येते, अदरवाइज फॉल्स येते. मग P आणि Q मध्ये दोन्ही ठिकाणी आयडेंटिकल व्हॅल्यू, सेम व्हॅल्यू कुठे, पहिल्या आणि चौथ्यात आहे, म्हणजे हे तर ही ट्रू येणार आहे, ही ट्रू येणार आहे, बाकीच्या व्हॅल्यू काय असतील, फॉल्स असतील. आता त्याच्यानंतर काय घेतो आपण, P डिसजंक्शन Q घेतोय. मग डिसजंक्शन मध्ये दोन्ही व्हॅल्यू फॉल्स कुठे आहेत ते बघायचं आणि आपल्याला दोन्ही व्हॅल्यू फॉल्स घ्यायचे. मग दोन्ही व्हॅल्यू फॉल्स कुठे आहेत, इथं लास्टला आहेत, म्हणजे हे काय येणार आहे, फॉल्स येणार आहेत. मग बाकीच्या व्हॅल्यू काय येतील, ट्रू येतील. नेक्स्ट बघा, P कंजंक्शन Q. मग P कंजंक्शन Q मध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू कुठे आहेत, त्या ट्रू येणार, बाकीच्या फॉल्स येणार, म्हणजे इथं ट्रू झालं, ह्या बाकीच्या व्हॅल्यू काय येतील, फॉल्स येतील. आता काय करायचंय, P
कंजंक्शन क्यूचं निगेशन आपल्याला हवंय. मग पी कंजंक्शन क्यू आपण हे काढलेलं, त्याचं आता फक्त काय करणार आहे, निगेशन. ट्रू होतं, इथं फॉल्स येणार, इथं ट्रू येणार, इथं ट्रू येणार आणि इथं पण काय येणार आहे, ट्रू येणार. नेक्स्ट आता काय घ्यायचंय बघा, 7 नंबरचा कॉलम काय आहे, पी डिसजंक्शन क्यू म्हणजे हा 4 नंबरचा कॉलम त्याचं आणि हा जो आता आपण 6 नंबरचा कॉलम काढला त्याचं, ह्या दोन्हींचं काय घ्यायचं आपल्याला, कंजंक्शन घ्यायचंय. कंजंक्शन घ्यायचंय म्हणजे काय करणार आपण, दोन्ही ठिकाणी ट्रू कुठं व्हॅल्यू आहे त्या बघणार, तर ते ट्रू येणार. म्हणजे इथं हे ट्रू झालं, हे ट्रू झालं, मग बाकीच्या ठिकाणी काय येणार आहे, हे फॉल्स येणार आणि हे फॉल्स येणार. आणि आता फक्त काय करायचं आपल्याला, 8 नंबर मध्ये हा जो 7 नंबरचा कॉलम होता, या 7 नंबरच्या कॉलमचं फक्त निगेशन घ्यायचंय. मग निगेशन घेतल्यानंतर काय येईल, इथं व्हॅल्यू फॉल्स होती म्हणजे ही ट्रू येणार आहे, ही ट्रू आहे म्हणजे ही फॉल्स झाली, ही ट्रू आहे ही फॉल्स येणार आहे आणि इथं काय येणार आहे, ट्रू येणार आहे. मग आता 7 आणि 8 नंबरचा कॉलम व्यवस्थित ऑब्झर्व केला तर काय दिसतंय बघा, दोन्ही ठिकाणी ट्रू फॉल्स, फॉल्स आणि ट्रू, हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. त्यामुळे इथं आपण लास्टला काय लिहिणार, एंट्रीज इन कॉलम, कोणत्या कोणत्या कॉलम मध्ये 3 and 8 आर आयडेंटिकल. तिसरा आणि 8वा कॉलम आयडेंटिकल आलाय म्हणजेच काय इथं आलं, LHS इज इक्वल टू RHS आणि हे आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह केलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पी कंडिशनल क्यू कंडिशनल पी इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ अ पी कंडिशनल पी कंडिशनल क्यू. हे आपल्याला काढायचंय. मग इथं आपल्याला काय काय लागणार आहे बघा, कंडिशनलच फक्त लागणार आहे आणि निगेशन ऑफ अ पी हे दोन आपल्याला लागणार आहेत. मग कंडिशनल साठी काय असतं बघा, आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट ट्रू असेल आणि सेकंड स्टेटमेंट फॉल्स असेल त्या व्हॅल्यू काय येते, फॉल्स येते, अदरवाईज काय येते, ट्रू येते. हा कन्सेप्ट लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट निगेशन, आता तुम्हाला माहितीच झाले निगेशन म्हणजे काय असणार आहे, की आपण नॉट हा शब्द वापरतो तिथं. मग ट्रू असेल तर फॉल्स घेतो आणि फॉल्स असेल तर ट्रू घेतो. मग चला सॉल्व्ह करूयात बघा. आता इथं काय पहिल्यांदा क्यू कंडिशनल पी घ्यायचंय आपल्याला. काय काय लागणार बघा, इथं क्यू कंडिशनल पी लागत होतं, मग पहिल्यांदा तो कॉलम घेतला, त्याच्यानंतर काय घेतलं, त्याच्यावर काय अप्लाय केलं, पी सोबत कंडिशनल अप्लाय केलं, त्यामुळे तो कॉलम आला. मग आपली LHS साईड इथं कम्प्लीट होतं. त्याच्यानंतर काय लागणार आपल्याला, RHS साईडला पहिल्यांदा काय लागतंय, निगेशन ऑफ पी, त्यामुळे निगेशन ऑफ पीचा 5वा कॉलम घेतला आपण. त्याच्यानंतर काय लागतंय, पी कंडिशनल क्यू लागतंय, मग पी कंडिशनल क्यू घेतलं आणि लास्टला काय येणार आहे, ह्या सगळ्यांसोबत कंडिशनल स्टेटमेंट घेणार. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, ज्यावेळेस आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करत असतो तर त्यावेळेस आपण आतल्या जो ब्रॅकेट असणार आहे तिथून बाहेरच्या ब्रॅकेटला यायचंय. त्यामुळे पहिल्यांदा सॉल्व्ह करताना किंवा ट्रूथ टेबल घेताना पण अशा पद्धतीनं घ्या, त्यामुळे तुमचा ट्रूथ टेबल चुकणार नाहीये. काय करणार, पहिल्यांदा आतला जो ब्रॅकेट असणार आहे तो घ्यायचा आणि मग ते आधी सॉल्व्ह करून मग बाहेरच्या ब्रॅकेट सोबत जे काय ऑपरेशन असेल तर ते ऑपरेशन घ्यायचं. मग चला सॉल्व्ह करूयात बघा. इथं काय आहे, क्यू कंडिशनल पी आहे. मग क्यू कंडिशनल पी म्हणजे काय येणार आहे, फर्स्ट स्टेटमेंट कोणतं झालं, क्यू झालं आणि सेकंड स्टेटमेंट पी झालं. मग क्यूची पहिली व्हॅल्यू ट्रू पाहिजे आणि सेकंड व्हॅल्यू जी असणार पीची तर ती फॉल्स पाहिजे. मग क्यू साठी पहिली ट्रू सेकंड फॉल्स, इथं नाहीये, इथं नाहीये, इथं बघा पहिली ट्रू आणि सेकंड फॉल्स आहे, म्हणजे इथं व्हॅल्यू काय येणार आहे, ही फॉल्स येणार आहेत. अदरवाईज बाकीच्या सगळ्या काय झाल्या, ट्रू झाल्या. आता त्याच्यानंतर बघा, आता हा जो चौथा कॉलम झाला तर तो पूर्ण म्हणजेच काय झालंय, LHS साईड झाली. म्हणजे LHS इज इक्वल टू काय दाखवायचंय, RHS दाखवायचंय. त्यामुळे ही चौथी म्हणजे काय येणार आहे, आपला चौथा कॉलम म्हणजे LHS साईड येणार आहे. मग त्यामुळे आपण आता चौथ्याचं बघा काढून घेऊयात. आता क्यू कंडिशनल पी काढलेलं आहे आपण तिसऱ्या कॉलम मध्ये, त्याचं काय करायचंय, पी सोबत कंडिशनल व्हॅल्यू घ्यायची. मग पहिला कॉलम कोणता झाला आपला, हा तिसरा जो कॉलम आहे, तर ह्या स्टेटमेंटसाठी तिसरा कॉलम जो असणार आहे तर तो सेकंड कॉलम येणार आहे आणि फर्स्ट कोणता येणार आहे, पी येणार आहे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट कोणाचं शोधायचं आपल्याला, पीचं शोधायचं आहे. मग पहिली व्हॅल्यू ट्रू आणि सेकंड फॉल्स पाहिजे. पहिली ट्रू सेकंड फॉल्स नाहीये इथं, पहिली ट्रू सेकंड फॉल्स इथं पण नाहीये. इथं पहिली ट्रू सेकंड फॉल्स येते का, नाहीये. इथं तर दोन्ही व्हॅल्यू कशा झाल्या, फॉल्स झाल्या. त्यामुळे ह्या सगळ्याचं व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे. आता त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी माहिती आहे तुम्हाला, पीच्या पहिल्या 2 व्हॅल्यू ट्रू आहेत, सेकंड 2 फॉल्स आहेत. मग त्याचा निगेशन काय येणार, मग पहिल्यांदा 2 फॉल्स येणार आहेत आणि नंतर सेकंडच्या 2 काय येणार आहेत, ट्रू येणार आहेत. त्याच्यानंतर पी कंडिशनल क्यू. मग पी कंडिशनल क्यू म्हणजे काय, फर्स्ट स्टेटमेंट पीचं येणार आहे, सेकंड स्टेटमेंट कोणाचं येणार आहे, क्यूचं येणार आहे. मग पी कंडिशनल क्यू, मग इथं पहिल्यांदा ट्रू फॉल्स नाहीये, म्हणजे इथं काय येणार आहे, ही पहिली ट्रू दुसरी फॉल्स, म्हणजे ही आली फॉल्स, बाकीच्या व्हॅल्यू सगळ्या काय झाल्या, ट्रू झाल्या. आता काय घ्यायचंय त्याचं आपल्याला, की ही निगेशन ऑफ अ पी. मग निगेशन ऑफ अ पी त्याचं कंडिशनल कोणासोबत घ्यायचंय, पी कंडिशनल क्यू.
म्हणजे 5 आणि 6 नंबरचा कॉलमचा एकमेकांसोबत काय घ्यायचंय, कंडिशनल घ्यायचंय. मग कंडिशनल साठी काय बघणार आपण, फर्स्ट ट्रू आणि सेकंड फॉल्स पाहिजे. मग फर्स्ट व्हॅल्यू ट्रू आणि सेकंड फॉल्स कुठंच नाहीये, म्हणजे एकही स्टेटमेंट फॉल्स मध्ये येणार नाही. हे काय येणार, मग हे सगळं ह्या व्हॅल्यू ट्रू येणार. मग आता ऑब्झर्व करा चौथा आणि सातवा कॉलम. चौथ्या आणि सातव्या कॉलम मधल्या सगळ्या व्हॅल्यू कशा आलेल्या आहेत, आयडेंटिकल आलेल्या आहेत. आणि आपण हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स हे प्रूव्ह केले. कोणता आयडेंटिकल आला, मग एंट्रीज इन कॉलम 4 and 7 आर आयडेंटिकल, आणि ते दोन्ही आयडेंटिकल असल्यामुळं काय झालं, हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आपण प्रूव्ह केले. आता इथं चौथ्या आणि सातव्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू कशा आल्यात, ट्रू व्हॅल्यू आल्यात. म्हणजेच ह्याचं नेचर कसं असणार आहे, टोटोलॉजी असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, P disjunction Q conditional R is equivalent to P conditional R conjunction Q conditional R. म्हणजे इथं काय काय लागणार आहे, डिसजंक्शन, कंजंक्शन आणि कंडिशनल हे 3 आपल्याला कनेक्टिव्ह लागणार आहेत. मग आता पहिल्यांदा आपण किती स्टेटमेंट्स दिलेत तर ते चेक करूयात. किती स्टेटमेंट दिलेत, 3 स्टेटमेंट दिलेत. कोणते कोणते, P, Q आणि R हे 3 स्टेटमेंट्स आहेत. मग ज्यावेळेस 3 स्टेटमेंट्स असतील तर त्यावेळेस काय करतो आपण, पीच्या 8 व्हॅल्यू येतात, क्यूच्या 8 येतात आणि आरच्या 8 येतात. मग त्या कशा घेतो, तर त्या 8 मधलं आपण कॉम्बिनेशन कसं घेणार आहे, पी साठी कसं कॉम्बिनेशन घेणार आहे, तर पहिल्या 4 ज्या असतील त्या ट्रू व्हॅल्यू येतात आणि नंतरच्या 4 काय येतील, फॉल्स व्हॅल्यू येतील. त्याच्यानंतर क्यूच्या व्हॅल्यू घेताना पहिल्या 2 ट्रू येणार आहेत, नंतरच्या 2 फॉल्स येणार आहेत, परत नंतर 2 ट्रू आणि नंतर 2 फॉल्स येतात. आणि आर साठी काय घेतो, अल्टरनेट घेतो, ट्रू फॉल्स अशा व्हॅल्यू येणार आहे. मग ह्या व्हॅल्यू आपण काढून घेतल्या पी, क्यू आणि आर साठी. आता एलएचएस मध्ये चेक करूयात बघा. एलएचएस मध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, पी डिसजंक्शन क्यू लागणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलंय बघा की ज्यावेळेस तुम्ही कॉलम ड्रॉ करता तर त्यावेळेस पहिल्यांदा जो ब्रॅकेट असणार आहे तर तो अगोदर घ्यायचा आणि नंतरचा ब्रॅकेटच्या बाहेरचं जे असणार आहे त्याच्यासोबत आपण पेअरिंग करणार आहे. मग आता पहिल्यांदा ब्रॅकेटमध्ये काय होतं, पी डिसजंक्शन क्यू होतं. त्यामुळे नेक्स्ट कॉलम काय आला आपला, पी डिसजंक्शन क्यूचा आला. मग आता ते काढूयात बघा. पी डिसजंक्शन क्यू म्हणजे काय पाहिजे आपल्याला, दोन्ही ठिकाणी व्हॅल्यू फॉल्स पाहिजेत. आपण ती व्हॅल्यू फॉल्स घेणार आहे, अदरवाईज ट्रू घेणार आहे. मग दोन्ही ठिकाणी फॉल्स कुठं कुठं दिसतंय बघा, कोणता पी आणि क्यू म्हणजे फर्स्ट आणि सेकंड कॉलम मध्ये दोन्ही ठिकाणी फॉल्स पाहिजे. असं कुठं झालंय, फक्त एकाच ठिकाणी झालंय, त्यामुळे ही व्हॅल्यू फॉल्स येणार आहेत. बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू मग काय होणार आहेत, ट्रू होणार आहेत. हे झालं, हा चौथा कॉलम झाला. म्हणजे काय केलं आपण, हा पूर्ण ब्रॅकेट सॉल्व्ह केला. आता सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय, कंडिशनल आर घ्यायचंय. मग आता कोणाचं कंडिशनल आर सोबत घेणार आहे, हा जो चौथा कॉलम आपण आता काढलेला आहे त्याचं कंडिशनल स्टेटमेंट आर सोबत घ्यायचंय. मग कंडिशनल साठी काय असणार आहे, पहिली व्हॅल्यू ट्रू पाहिजे आणि सेकंड व्हॅल्यू फॉल्स पाहिजे. मग इथं हा जो कॉलम घेणार आहे त्याच्यासाठी पहिली व्हॅल्यू काय झाली आहे, पी डिसजंक्शन क्यू म्हणजे ही पहिली व्हॅल्यू असणार आहे आणि ही सेकंड व्हॅल्यू असणार आहे. मग फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स पाहिजे. बघा इथं आहे फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स झालं म्हणजे ही व्हॅल्यू आली फॉल्स. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स कुठे येणार आहे, इथे येणार आहे, ही पण झाली फॉल्स. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स इथं पण काय येणार आहे, ही व्हॅल्यू आली फॉल्स. मग बाकीच्या व्हॅल्यू काय असतील, सगळ्या बाकीच्या व्हॅल्यू ट्रू असणार आहे. आता बघा हा कॉलम 5 होता, तो पूर्ण आरएचएस होता, तर आपण पहिल्यांदा एलएचएस होता, तर आपण त्याला काय करूया, वेगळ्या पेनने लिहूयात म्हणजे तुम्हाला समजेल. ही आली फॉल्स आणि ही पण काय आली फॉल्स. मग बाकीच्या व्हॅल्यू काय असणार आहेत, ह्या सगळ्या बाकीच्या व्हॅल्यू ट्रू असणार. म्हणजे इथपर्यंत आपण काय केलंय, एलएचएसच्या व्हॅल्यू फाइंड केलेलं. आता काय करणार आपण, आरएचएस फाइंड करणार आहे. मग आरएचएस मध्ये पहिल्यांदा पहिला ब्रॅकेट कोणता येतो, पी कंडिशनल आरचा येतो. म्हणजे पी आणि आरचं आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट करायचंय. म्हणजे पी आणि आर इथं फर्स्ट आणि थर्ड कॉलमचं कंडिशनल घ्यायचंय. मग कंडिशनल साठी काय लागणार आपल्याला, पहिली व्हॅल्यू ट्रू पाहिजे आणि सेकंड फॉल्स. कुठं आहे, इथं पहिली ट्रू आणि सेकंड फॉल्स, ही व्हॅल्यू आली फॉल्स. नेक्स्ट पहिली ट्रू सेकंड फॉल्स, इथं खाली तर येणारच नाहीये म्हणजे बाकीच्या व्हॅल्यू काय येणार आहे, ही झाली ट्रू. इथं बाकीच्या सगळ्या ठिकाणी काय येणार आहे, ह्या व्हॅल्यू ट्रू येणार आहे. नेक्स्ट काय करायचंय, क्यू कंडिशनल आर, कारण इथं नेक्स्ट ब्रॅकेट कोणता आहे आपला, क्यू कंडिशनल आर आहे. मग क्यू कंडिशनल आर घ्यायचं. मग क्यू कुठे आहे बघा, हा क्यू आहे आणि हा आर आहे. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट ट्रू पाहिजे आणि सेकंड फॉल्स पाहिजे. कुठे आहे बघा, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू सेकंड फॉल्स, हे फॉल्स आले. अजून इथं बघा ही फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे, नेक्स्ट फॉल्स आहे म्हणजे इथं काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. अजून कुठे आहे का, नाही, ह्या बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू कशा आहेत, फॉल्स आहेत. त्यामुळे मग राहिलेल्या ठिकाणी आपण काय करणार, ट्रू लिहून टाकणार.
आता फक्त लास्ट कॉलम राहिला. लास्ट कॉलम मध्ये काय असणार आहे, पी कंडिशनल आर काढले आपण, क्यू कंडिशनल आर पण काढलेलं आहे. त्याचं फक्त काय करायचं, आपल्याला कंजंक्शन घ्यायचे आणि कंजंक्शन मध्ये काय करतो आपण, दोन्ही व्हॅल्यू ट्रू कुठं आहेत त्या बघतो. मग आता जिथं दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तिथं ट्रू येणार आहे. मग कुठे येते बघा, इथं पहिल्यांदा येते दोन्ही व्हॅल्यू ट्रू झाल्या, इथं पण ट्रू येणार आहे. नेक्स्ट ट्रू 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 आणि ट्रू. आता बाकीच्या ठिकाणी काय करणार, मग आपण फॉल्स ह्या व्हॅल्यू लिहून टाकणार आहे बघा. मग हा झाला आपला 8 नंबरचा कॉलम कम्प्लीट झालाय. आता काय करायचं, फक्त 5वा आणि 8वा आयडेंटिकल येतोय का ते चेक करायचंय. कारण 5th नंबरचा जो कॉलम आहे तर तो आपली LHS साईड झाली आणि 8 नंबरचा जो कॉलम आहे ते झालं आपला RHS. मग दोन्ही इक्विव्हॅलंट आहेत का चेक करूया बघा. TT FF TT, नेक्स्ट FF TT FF TT आणि TT. म्हणजे आपला 5वा आणि 8वा काय झाला, आयडेंटिकल. मग आपण काय लिहिणार, एंट्रीज इन कॉलम 5th and 8th आर आयडेंटिकल, म्हणून काय झालं, हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पी कंडिशनल क्यू कंजंक्शन आर इज इक्विव्हॅलंट टू पी कंडिशनल क्यू कंजंक्शन पी कंडिशनल आर. आता इथं कंडिशनल स्टेटमेंट कोणते कोणते आलेत बघा. कंडिशनल एक आलेलं आहे आणि कंजंक्शन एक आलेलं आहे. ह्या दोन आपल्याला कनेक्टिव्ह लागणार आहेत. मग पहिल्यांदा बघितलं आपण पी क्यू आणि आर 3 स्टेटमेंट्स आहेत, त्यामुळे तिन्ही स्टेटमेंट्सच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहून घेतल्या. नेक्स्ट काय लागणार, आता ब्रॅकेट पहिल्यांदा बघतोय आपण. पहिल्यांदा ब्रॅकेट कोणता आलेला आहे, क्यू कंजंक्शन आरचा आलेला आहे. मग क्यू कंजंक्शन आर घेतला आणि नेक्स्ट मग कोणता कॉलम येणार आहे, क्यू कंजंक्शन आरची जी काय व्हॅल्यू येईल तर ती व्हॅल्यू पी सोबत आपण त्याचा कंडिशनल व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे तो झाला 5th नंबरचा कॉलम. आणि इथं 5th नंबरच्या कॉलमला आपला LHS साईड्स कम्प्लीट होते. मग आपण कुठे जाणार, RHS साईडला. मग RHS साईडला पहिला कॉलम कोणता आहे, पी कंडिशनल क्यूचा, मग तो पहिल्यांदा घेतला. नेक्स्ट कोणता ब्रॅकेट आहे, पी कंडिशनल आरचा, म्हणून पी कंडिशनल आर घेतला. आणि या दोन्ही व्हॅल्यू काढल्यानंतर त्याचं काय घ्यायचंय, आपल्याला कंजंक्शन घ्यायचंय. मग चला ट्रूथ टेबल ड्रॉ करूयात. पहिल्यांदा काय, क्यू कंजंक्शन आर. मग क्यू कंजंक्शन आर म्हणजे काय असणार आहे, या दोन्हीमध्ये कंजंक्शन आपल्याला अप्लाय करायचंय आणि कंजंक्शन साठी काय करतो, दोन्हीच्या व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू घेतो. मग आता दोन्हीच्या व्हॅल्यू ट्रू कुठे आहेत, इथं आहेत, म्हणजे हे ट्रू येणार आहे. अजून कुठे येत आहे, इथं दोन्हीच्या व्हॅल्यू ट्रू आहेत, बाकी कुठंच येत नाही, म्हणजे बाकीच्या व्हॅल्यू काय असणार आहेत, सगळ्या फॉल्स असणार आहे. आता नेक्स्ट बघा काय करायचं, हे जे क्यू कंजंक्शन आर काढलेले त्याचं पी सोबत कंडिशनल स्टेटमेंट घ्यायचंय. मग कंडिशनल मध्ये पहिली व्हॅल्यू ट्रू असेल आणि दुसरी फॉल्स असेल तर काय ते फॉल्स व्हॅल्यू येते. मग पहिली ट्रू, मग आता पहिला आणि चौथा ह्या दोन कॉलम सोबत आपल्याला कंडिशनल अप्लाय करायचंय. मग पहिली ट्रू पाहिजे आणि दुसरी फॉल्स पाहिजे. कुठं आहे, इथं आहे. नेक्स्ट पहिली ट्रू दुसरी फॉल्स इथं आहे, इथे आहे. अजून कुठे येते का, नाही येणार आहे, कारण खालच्या सगळ्या ह्या व्हॅल्यू पीच्या काय फॉल्स आहे. त्यामुळे बाकीच्या ठिकाणी काय व्हॅल्यू येणार आहे, ट्रू व्हॅल्यू येणार आहे. आता नेक्स्ट काय घ्यायचंय, पी कंडिशनल क्यू घ्यायचंय. मग पी आणि क्यू म्हणजे फर्स्ट आणि सेकंड कॉलम. पहिली व्हॅल्यू ट्रू पाहिजे, सेकंड व्हॅल्यू फॉल्स पाहिजे. पहिली ट्रू आणि सेकंड फॉल्स कुठे आहेत, या दोन ठिकाणी आहेत. त्यामुळे या दोन ठिकाणची व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स फॉल्स येणार आहे. बाकीच्या ठिकाणी काय मग येणार, ट्रू व्हॅल्यू येणार. नेक्स्ट आता पी कंडिशनल आर म्हणजे पहिला आणि तिसऱ्या कॉलम मध्ये चेक करायचं, पहिली व्हॅल्यू ट्रू आणि दुसरी व्हॅल्यू फॉल्स. पहिली ट्रू आणि दुसरी फॉल्स कुठे, इथं आहे सेकंड नंबरला, म्हणजे ही झाली फॉल्स. अजून कुठे येणार आहे, पहिली ट्रू दुसरी फॉल्स, इथे येणार आहे, ही येणार आहे फॉल्स. नेक्स्ट खाली कुठंच येणार नाही. मग ह्या व्हॅल्यू बाकीच्या राहिलेल्या व्हॅल्यू काय करणार आपण, ट्रू लिहून घेणार. आता नेक्स्ट काय करायचंय, कंजंक्शन घ्यायचंय. कोणाकोणासोबतचं कंजंक्शन घ्यायचंय, 6 आणि 7 नंबरचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये कंजंक्शन घ्यायचे. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू ट्रू पाहिजेत. मग दोन्ही व्हॅल्यू ट्रू कुठे आहेत, इथं आहेत दोन्ही व्हॅल्यू ट्रू, हे ट्रू झालं. नेक्स्ट कुठे येणार आहे, खालच्या राहिलेल्या 4 व्हॅल्यू मध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू येतात, म्हणजे त्याचं व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे. मग 1 2 3 आणि 4 ठिकाणी ट्रू आलं. बाकीच्या ठिकाणी मग राहिलेल्या ठिकाणी काय घेणार आहे आपण, फॉल्स घेणार आहे. मग आता बघितलं तर 5 नंबरचा जो कॉलम होता ती आपली LHS साईड होती आणि 8 नंबरचा जो कॉलम आहे ते RHS साईड आहे. मग दोन्ही ठिकाणी दोन्ही व्हॅल्यू कशा आलेल्या आहेत, आयडेंटिकल आलेत. म्हणजेच आपण खाली काय लिहिणार, एंट्रीज इन कॉलम, कोणत्या कॉलम मध्ये, 5th and 8th. 5व्या आणि 8व्या कॉलम मधल्या व्हॅल्यूज आयडेंटिकल आल्यात, त्यामुळे हे काय झालं, लॉजिकल इक्विव्हॅलंट झालं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, P conjunction Q disjunction R is equivalent to P disjunction Q disjunction Q conjunction R.
म्हणजे या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दोन कनेक्टिव्ह लागणार आहे, कंजंक्शन आणि डिसजंक्शन लागणार आहे. आणि नेक्स्ट काय आहे बघा की 3 स्टेटमेंट्स दिले तुम्हाला पी क्यू आणि आर. त्यामुळे टोटल व्हॅल्यू किती असणार तुमच्या 8 व्हॅल्यू असणार आहे. ज्यावेळेस 2 स्टेटमेंट्स असतील त्यावेळेस तुमच्या 4 व्हॅल्यूज असतात आणि ज्यावेळेस 3 स्टेटमेंट्स असतील तर त्यावेळेस तुमच्या 8 व्हॅल्यू असतात. ज्यावेळेस 3 स्टेटमेंट देतील त्यावेळेस हा क्वेश्चन ट्रूथ टेबल ड्रॉ करायला किंवा इक्विव्हॅलन्स चेक करण्यासाठी, टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कंटिन्युएन्सी हे चेक करण्यासाठी जर 3 स्टेटमेंट्स असतील तर ते 4 मार्काला किंवा 3 मार्काला क्वेश्चन विचारतात. अदरवाईज जर 2 स्टेटमेंट्स असतील तर ते 2 मार्कांसाठी तुम्हाला ट्रूथ टेबल काढायला येतो. मग आता बघा क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काय दिलेत तर पहिल्यांदा 3 ह्या व्हॅल्यू 3 स्टेटमेंट्स होते त्यामुळे त्या 3 स्टेटमेंटच्या व्हॅल्यू काढून घेतल्या. कशा काढतात 3 स्टेटमेंटच्या व्हॅल्यू हे लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण डिस्कस केलेले. मग आता नेक्स्ट बघा, आता पहिल्यांदा एलएचएस साइड आपण घेतोय तर एलएचएस साइड मध्ये ब्रॅकेट एकाच ठिकाणी आणि तो कोणत्या ठिकाणी तर क्यू डिसजंक्शन आर ला, म्हणून आपण तो कॉलम पहिल्यांदा घेतला. तो झाल्यानंतर हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून झाल्यानंतर राहिलं काय तर पी आणि कंजंक्शन घ्यायचे कोणासोबत, ह्या ब्रॅकेट सोबत. त्यामुळे तो कॉलम 5 नंबरचा घेतला. म्हणजे इथपर्यंत आपलं एलएचएस साइड कंप्लीट झाली आहे. आता आपण विचार कोणाचा करायचा, आरएचएस साइडचा विचार करायचा. मग आरएचएस मधला पहिला ब्रॅकेट कोणता येतो, पी डिसजंक्शन क्यूचा, म्हणून तो कॉलम घेतला आपण. नेक्स्ट अजून एक ब्रॅकेट आहे, तो कोणता आहे, पी कंजंक्शन आरचा. त्यामुळे पी कंजंक्शन आरचा नेक्स्ट ब्रॅकेट घेतला. आणि या दोन्ही ब्रॅकेटवर 6 आणि 7 नंबरवर जर डिसजंक्शन घेतलं तर तो आपला आरएचएस साइड येणार आहे. अशा पद्धतीने आता टेबल घेतलेला आहे आपण. आता तो टेबल कन्स्ट्रक्ट करूयात. मग क्यू कंजंक्शन आर, क्यू डिसजंक्शन आर आहे. मग क्यू डिसजंक्शन आर म्हणजे इथं काय करायचं आपल्याला, क्यू आणि आरच्या दोन्ही व्हॅल्यू फॉल्स कुठे तर ते चेक करायचं आणि आपली मग ती व्हॅल्यू फॉल्स असणार आहे, अदरवाईज ट्रू असणार. मग क्यू आणि आर सोबत घेतोय, दोन्ही व्हॅल्यू फॉल्स कुठे या ठिकाणी, अजून कुठं लास्ट मध्ये, म्हणजे या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आपल्या फॉल्स व्हॅल्यू येणार आहे. बाकीच्या ठिकाणी काय येईल, ट्रू येईल. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, क्यू डिसजंक्शन आर काढलं, सॉरी इथं क्यू डिसजंक्शन आर आहे. मग क्यू डिसजंक्शन आर काढलं तर त्याचं काय करायचं, पी सोबत कंजंक्शन घ्यायचं. मग पी कुठे आहे बघा, हा फर्स्ट कॉलम आणि हा फोर्थ कॉलम, या दोन्हीमध्ये काय करायचं आपल्याला, कंजंक्शन घ्यायचं. आणि कंजंक्शन म्हणजेच काय असतं, दोन्ही व्हॅल्यू ट्रू पाहिजेत. मग पहिल्या आणि चौथ्यामध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू कुठे आहेत, इथं आहे, इथं आहे, इथं पण आहे. नेक्स्ट अजून कुठं आहे का, नाहीये. म्हणजे काय येणार, राहिलेल्या व्हॅल्यू सगळ्या काय येतील, फॉल्स येतील. आता नेक्स्ट काय करायचंय, पी डिसजंक्शन क्यू फाइंड करायचंय. मग डिसजंक्शन पी आणि क्यू म्हणजे फर्स्ट आणि सेकंड कॉलम मध्ये दोन्ही व्हॅल्यू फॉल्स कुठे आहेत ते चेक करायचं. मग दोन्ही व्हॅल्यू फॉल्स कुठे आहेत, या दोन ठिकाणी. म्हणजे इथं काय येणार आहे, ही फॉल्स येणार, ही फॉल्स येणार. बाकीच्या व्हॅल्यू सगळ्या काय होऊन जातील, ट्रू येतील. आता नेक्स्ट काय करायचंय, पी कंजंक्शन आर, पीचा आणि आरचा म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू पाहिजेत आपल्याला. मग पहिल्यामध्ये आहे बघा, दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत, ही व्हॅल्यू ट्रू आली. अजून कुठं आहे, 3 नंबरला म्हणजे ही पण ट्रू येणार आहे. नेक्स्ट कुठे येत आहे का, खाली कुठे येणार नाहीये, म्हणजे ह्या काय झाल्या, फॉल्स झाल्या. आता लास्ट काय करायचं, आपण 6 आणि 7 नंबरचा कॉलम काढून घेतलेला आहे, त्याच्यावर फक्त डिसजंक्शन अप्लाय करायचं. डिसजंक्शन साठी माहिती आहे तुम्हाला की दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आपल्याला लागतील. मग दोन्ही व्हॅल्यू फॉल्स कुठं कुठं आहेत बघा, इथं नाही येणार, म्हणजे ही ट्रू झाली, ही ट्रू येणार आहे, ही पण ट्रू झाली. आणि राहिलेल्या सगळ्या ठिकाणी फॉल्स आहेत, म्हणजे ह्या व्हॅल्यू काय येतील, फॉल्स येतील. मग आता आपण बघा 5वा आणि 8वा कॉलम जर ऑब्झर्व केलेले असेल तर 5वा आणि 8वा कॉलम आयडेंटिकल येतोय, म्हणजेच एलएचएस इज इक्वल टू आरएचएस आले. मग आपण काय लिहिणार, एंट्रीज इन कॉलम 5 and 8 आर आयडेंटिकल. आणि ते आयडेंटिकल आल्यामुळे हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आपण दाखवू शकलोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू डिसजंक्शन पी डिसजंक्शन क्यू इज कंजंक्शन आर इज इक्विव्हॅलंट टू आर. मग आता आपल्याला आरएचएस साइड सोपी आहे बघा, आरएचएस साइडला फक्त आर आहे, म्हणजे हे जो आरचा कॉलम आहे 3 नंबरचा कॉलम, तो इक्विव्हॅलंट दाखवायचा आहे. कोणाला दाखवायचा, तर ह्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत ह्या व्हॅल्यूला इक्विव्हॅलंट दाखवायचं. मग आता बघा काढून बघूयात आपल्याला इथं काय काय लागतंय, डिसजंक्शन लागणार आहे आणि कंजंक्शन लागणार आहे. मगाच्याच एक्झाम्पल सारखं आपल्याला सॉल्व्ह करायचंय. मग आता पहिल्यांदा पी डिसजंक्शन क्यू काढून घेऊयात. पी डिसजंक्शन क्यू म्हणजे काय येणार आहे, दोन्ही ठिकाणी आपल्याला फॉल्स पाहिजेत. मग दोन्ही ठिकाणी फॉल्स कुठे येणार आहेत, ह्या दोन मध्ये फॉल्स येणार आहेत, म्हणजे ह्या झाल्या फॉल्स व्हॅल्यू. बाकीच्या व्हॅल्यू काय येतील, ट्रू येतील. आता नेक्स्ट काय आहे, याचं आपल्याला पी डिसजंक्शन क्यू काढलेलं आहे, तर त्याचं आपल्याला काय घ्यायचं आहे, निगेशन घ्यायचं आहे. मग निगेशन घ्यायचं म्हणजे काय येणार आहे, ट्रू असेल तिथं आपण काय घेणार आहे,
फॉल्स घेणार आहे, बाकीच्या ठिकाणी काय करणार, फॉल्स असेल तिथं 2 ठिकाणी आपण ट्रू व्हॅल्यू घेतल्या. आता काय आहे पुढं नेक्स्ट बघा, निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू आणि पी डिसजंक्शन क्यू म्हणजे कोणता कोणता कॉलम येणार आहे, चौथा आणि पाचवा. या कॉलम सोबत डिसजंक्शन घ्यायचंय, म्हणजे चौथ्या आणि पाचव्या कॉलम मध्ये जिथं दोन्ही ठिकाणी फॉल्स आहे तिथं काय येणार आहे, फॉल्स अदरवाइज ट्रू, म्हणजे ह्या व्हॅल्यू सगळ्या काय येतील, ट्रू येणार आहे. आणि लास्ट काय करायचंय आपल्याला, की हा जो कॉलम आलाय 6 नंबरचा जो कॉलम आलाय त्याचं आणि आर सोबत काय घ्यायचंय, कंजंक्शन घ्यायचंय. मग आर कुठे आहे बघा, इथं आर आहे, मग याचं आपल्याला काय करायचंय, कंजंक्शन घ्यायचंय ह्या कॉलम सोबत. मग कंजंक्शन मध्ये काय करतो आपण, दोन्ही ठिकाणी ट्रू असेल तर व्हॅल्यू ट्रू घेतो. मग दोन्ही ठिकाणी ट्रू कुठे कुठे आहेत बघा, पहिल्यांदा इथं ट्रू आहे, ही येणार आहे टी, इथं काय एफ आणि टी म्हणजे हे झालं फॉल्स. नेक्स्ट काय आहे, ट्रू ट्रू म्हणजे हे ट्रू येणार, फॉल्स ट्रू, इथं काय येईल, फॉल्स येणार, नेक्स्ट ट्रू आणि नेक्स्ट फॉल्स येणार. मग हा जो 7 नंबरचा आपण कॉलम काढलेला आहे तो 7 नंबरचा कॉलम आणि आपल्याला आरच्या साईड काय दिलेली, आर दिलेली, म्हणजेच काय तिसरा कॉलम. हे दोन्ही कॉलम्स आयडेंटिकल लागतील. मग आहेत का चेक करूयात बघा, इथं टी टी एफ, नेक्स्ट टी एफ टी आणि एफ, म्हणजे हे काय झालं, दोन्ही कोणता कोणता तिसरा आणि 7वा कॉलम आयडेंटिकल आलाय. म्हणजे काय आलं, एंट्रीज इन कॉलम 3 and 7 आर आयडेंटिकल, हेन्स जो दिलेला क्वेश्चन असणार आहे ते काय येणार आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी कंजंक्शन निगेशन ऑफ अ क्यू डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ अ पी. इथं कनेक्टिव्ह कोणते कोणते लागतात, कंजंक्शन एक लागणार आहे, त्याच्यानंतर कोणतं लागतंय, बाय कंडिशनल आहे, डिसजंक्शन आहे आणि निगेशन आहे. अशा पद्धतीनं 4 कंजंक्शन आपल्याला स्टडी करायचं आहे. मग आता इथं देताना बघा पी आणि क्यू 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. मग 2 स्टेटमेंट्स असतील तर 4 आपल्या व्हॅल्यू येतात. मग पीच्या पहिल्यांदा 2 ट्रू व्हॅल्यू आल्या, नंतरच्या 2 काय येणार, फॉल्स व्हॅल्यू आल्या. नेक्स्ट क्यू घेताना आपण काय घेतो, अल्टरनेट घेतो, त्यामुळे फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स, थर्ड ट्रू, फोर्थ काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. मग पी आणि क्यू घेतल्या. आता नेक्स्ट बघा, LHS सॉल्व करताना पहिल्यांदा आपण ब्रॅकेट बघणार आहे. मग हा ब्रॅकेटमध्ये काय आहे, पी बाय कंडिशनल क्यू आहे. मग बाय कंडिशनल पहिल्यांदा सॉल्व करूयात. मग बाय कंडिशनल घेताना काय घेतो आपण, की दोन्ही आयडेंटिकल व्हॅल्यू असतील तर ट्रू येणार आहे, अदरवाइज फॉल्स येणार आहे. मग आता दोन्ही आयडेंटिकल व्हॅल्यू म्हणजे काय पाहिजेत, सेम व्हॅल्यू पाहिजेत तर ट्रू येणार आहे. मग इथं बघा दोन्ही ठिकाणी सेम व्हॅल्यू आहे, इथं ट्रू येणार आहे आणि इथं पण काय येणार आहे, ट्रू येणार आहे. बाकीच्या ठिकाणी आपण फॉल्स घेऊया. नेक्स्ट काय बघा, हे जे बाय कंडिशनल घेतले तर त्याचं आपल्याला निगेशन करायचं आहे. मग निगेशनमध्ये ट्रू असेल तर फॉल्स करतो आणि फॉल्स असेल तर ट्रू करतो. मग अशा पद्धतीनं हे निगेशन आपण फाइंड केलं. हे निगेशन पर्यंत फाइंड केल्यानंतर ते काय होतं, आपलं LHS होते. मग LHS आहे म्हणून आपण एक काम करूयात की ह्याला वेगळ्या पेननं लिहूयात, म्हणजे नंतर आयडेंटिकल आहे का नाही ते सेम आपल्याला लगेच दिसून येतं. मग आता नेक्स्ट काय झालं, इथपर्यंत आपला LHS साईड कंप्लीट झाली आहे. आता RHSला जाऊयात. मग RHS मध्ये आपल्याला काय काय लागतंय बघा, हा जरी फर्स्ट ब्रॅकेट असला तरी इथं आपल्याला निगेशन लागतंय आणि ह्या पण ब्रॅकेटसाठी निगेशन लागतंय. म्हणून पहिल्यांदा आपण पी आणि क्यूचं निगेशन काढून घेतोय. मग पी साठी निगेशन घेताना काय येणार आहे, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ट्रू असेल तर आपण फॉल्स घेणार आहे, म्हणजे पहिल्यांदा दोन्ही फॉल्स व्हॅल्यू येतील आणि नेक्स्टच्या 2 व्हॅल्यू काय येणार आहेत, ट्रू येणार आहे. सेम त्याच पद्धतीने क्यू साठी बघितलं तर क्यू साठी काय येणार बघा, पहिल्यांदा फॉल्स, नेक्स्ट ट्रू, नेक्स्ट फॉल्स आणि नेक्स्ट काय येणार आहे, ट्रू येणार आहे. आता पी आणि क्यूचं निगेशन फाइंड केलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, पीचं क्यूच्या निगेशन सोबत कंजंक्शन घ्यायचे. मग पी म्हणजे काय येणार आहे, फर्स्ट कॉलम आणि 6th कॉलम ह्यांचं काय घेतोय आपण, कंजंक्शन घेतोय आणि कंजंक्शन मध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू कुठं आहेत तर ते बघायचं आपल्याला. मग दोन्ही व्हॅल्यू ट्रू कुठं कुठं येतात बघा, इथं नाही येत आहे, इथं आले बघा, इथं दोन्ही ठिकाणी ट्रू आहे म्हणजे हे ट्रू झालं. नेक्स्ट अजून कुठं येईल, कुठंच नाही येत. मग हे फॉल्स आलं, हे फॉल्स आणि हे फॉल्स झालं. आता नेक्स्ट काय करायचं आहे, क्यूचं निगेशन ऑफ पी सोबत कंजंक्शन घ्यायचं. मग क्यू कुठे बघा, इथं आहे आणि त्याचं निगेशन ऑफ पी सोबत कंजंक्शन घ्यायचंय. मग आता इथं सुद्धा बघा, इथं ट्रू कुठं व्हॅल्यू आहे, एकाच ठिकाणी ट्रू आहे, हा ट्रू झाला, बाकीच्या ठिकाणी काय येईल मग फॉल्स येईल. आता इथपर्यंत आपण टेबल ड्रॉ केलाय. आता एक लास्ट स्टेप राहिलेली आपली, कोणती लास्ट स्टेप आहे तर हा जो 7 नंबरचा आपण काढलाय, पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू त्याचं आणि क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ पी याच्यासोबत आपल्याला डिसजंक्शन घ्यायचं आहे. म्हणजेच दोन्ही ठिकाणी फॉल्स व्हॅल्यू कुठं आहेत ते चेक करायचं आपल्याला. 7 आणि 8 मध्ये दोन्ही ठिकाणी फॉल्स कुठे आहेत, या ठिकाणी म्हणजे ही व्हॅल्यू आली, ही काय येणार आहे, फॉल्स येणार आहे, सॉरी
ही व्हॅल्यू झाली फॉल्स, बाकीच्या ठिकाणी व्हॅल्यू काय येतील, ट्रू येतील. इथं फर्स्ट ठिकाणी पण दोन्ही ठिकाणी फॉल्स आहेत, म्हणजे इथं फॉल्स येणार आहे, बाकीच्या ठिकाणी काय झाल्या, ट्रू झाल्या. मग आता बघा 4था आणि 9वा जर कॉलम चेक केलेला असेल तर पहिली व्हॅल्यू फॉल्स, नंतर ट्रू, ट्रू आणि फॉल्स. अशा पद्धतीनं 4था आणि 8वा टेबल काय झालेला, आपला कॉलम काय झालाय, आयडेंटिकल आलाय. मग काय लिहिणार, एंट्रीज इन कॉलम 4 and 9 आर आयडेंटिकल, आणि दोन्ही ठिकाणी आयडेंटिकल आले तर याचाच अर्थ काय झाला, LHS इज इक्वल टू RHS आलं. आणि अशा पद्धतीनं आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह केलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 1.2 मधला सेकंड क्वेश्चन मधील 10 एक्झाम्पल्स सॉल्व्ह केलेत. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत या चॅनलची लिंक शेअर करा. जे कोणी नवीन आहात तर त्यांनी गणित सेतू या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जिथं आपण क्वेश्चन नंबर 3 मधील 10 जे क्वेश्चन्स आहेत तर ते डिस्कस करणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.